नमस्कार, मी मुग्धा बोरसे रुचकर मेजवानीमध्ये आपलं स्वागत करते। आज मी दाखवणार आहे कळण्याची भाकरी आणि चटणी। हे कळण्याचं पीठ कसं केलं ते मी सांगते। माझ्या पद्धतीने मी केलंय ते मी तुम्हाला सांगते। 1 किलो ज्वारी, पाव किलो उडीद किंवा उडदाची डाळ, थोडेसे धने, 2-3 टेबलस्पून, 2 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून मेथ्या, असं सगळं मी गिरणीतून दळून आणते। ते झालं की घरी आल्यानंतर मी त्यामध्ये मीठ मिसळून ठेवते। भाकरीला सुरुवात करूया। मी गॅस सुरू करून घेते। त्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही। हे भाकरीचं पीठ ना उडीद असल्यामुळे थापायला थोडी चिकट असते, थोडं चांगलं रगडावं लागेल त्याला। आपलं ना कळण्याचं पीठ छान मळून झालंय, छान रगडून त्याला घेतलंय। आता एकदम सॉफ्ट झालंय ते। भाकरी मला खूप मोठी नकोय म्हणून मी याच्यातलं थोडं पीठ काढून ठेवते आणि हा एवढं पीठ मी घेणार आहे। त्यामध्ये खाली मला थोडं सुकं पीठ टाकून घ्यावं लागेल, भाकरी थापायची आहे म्हणून। आता मी भाकरी थापायला घेते। भाकरी थापताना ना ह्या बोटांचा उपयोग इथे सरकवायला होतो आणि मागचा असा उपयोग हे इकडून सरकवायला होतो। तसा जर दोन्हीचा उपयोग झाला तर ती भाकरी फटाफट होते आणि छान गोल होते। आपली भाकरी झाली आहे, आता ती तव्यावर टाकून घेऊया शेकायला। भाकरीला एका साईडनी पाणी लावायचं आहे। बहुतेक भाकरी झाली आहे, तिला पलटावं लागेल। जरा पाणी वरचं सुकलं ना की मग ती पलटावी लागते। आता आपण दुसरी ही भाकरी करून घेऊया। भाकरी छान झाली आहे ह्या बाजूनी, तुम्ही बघत असाल। आता मी तिला तव्यावर उलटी टाकणार आहे फुगण्यासाठी, छान पोपडा यायला हवा तिला। आपली भाकरी एकदम मस्त फुगली आहे, पोपडा छान आलाय तिला, अगदी हवी तशी भाकरी आपल्याला मिळाली आहे। तशीच दुसरी भाकरी मी शेकून घेते। पुन्हा तसंच तिला पाणी लावून घेऊया। आपल्या दोन्ही भाकरी झाल्या आहेत। आता आपण चटणी बनवून घेऊया। हे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यानंतर ही तीळ आहे, तीळही चांगली भाजून घेतली आहे, खमंग भाजली आहे, ती ही अर्धी वाटी। लसूण साधारण 10 ते 12 पाकळ्या आहेत, लसूण जास्त असेल तर चांगली लागते चटणी। जिरं 1 टेबलस्पून, लाल मिरची आहे 2 टेबलस्पून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ। हे सगळं मिश्रण आपण आता मिक्सरला वाटून घेऊया। ही आपली तीळ शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे। मी आता हिला फोडणी देऊन घेते, त्याच्यासाठी मला गॅस सुरू करावा लागेल। आता आपण ना तडका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झालंय, आता आपण मोहरी टाकूया, थोडा हिंग टाकते। छान मोहरी तडतडली, मी आता गॅस बंद करते। आता हे गरम तेल मी चटणीमध्ये टाकते। त्याचबरोबर आपण पापडाची चटणी करणार आहोत। ही शेंगदाणा खोबऱ्याची सुक्की चटणी आहे। थोडं मी तेल पण टाकते त्यामध्ये। हे सगळं मी छान मिक्स करते। त्याचबरोबर आपली पापडाची चटणी पण तयार झाली आहे। अशा प्रकारे आपली कळण्याची भाकरी चटणी तयार आहे। मी प्लेटिंग कसं केलं ना ते तुम्हाला सांगते।
यामध्ये पापडाची चटणी आहे, पापडाचा चुरा आहे, ही शेंगदाण्याची चटणी आहे, शेंगदाणा आणि तीळची, ही कळण्याची भाकरी आहे आणि पातीचा कांदा. असं एकदम मस्त जेवण तयार झालं आहे. तुम्हीही नक्की अशा वेगवेगळ्या छान रेसिपीज करण्यासाठी बघत राहा रुचकर मेजवानी.